मला वाटतं आज रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना टू CST ही वंदे भारत ट्रेन या ठिकाणी ठाण्याला स्टॉपेज त्यांनी दिला, त्याबद्दल मी धन्यवाद देतो। आज तुम्ही बघितलं असेल पहिली रेल्वे ही ठाण्यातून बोरीबंदरला त्यावेळेला गेली आणि असं हे ऐतिहासिक स्टेशन मला वाटतं हे आहे। आणि या ऐतिहासिक रेल्वे स्टेशनचं तुम्ही जर बघितलं असेल, या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये या रेल्वेच्या वेगवेगळ्या सुविधा देण्याचं काम आपण करतो आहे। आज तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की नवीन येत्या वर्षामध्ये मल्टी मॉडेल हब एक ठाण्याचं एक ऐतिहासिक असं काम या रेल्वे स्टेशनचं सुरू होणार आहे। तुम्ही बघितलं असेल एअरपोर्टच्या धर्तीवरती हा संपूर्ण स्टेशन त्या ठिकाणी विकसित करणार आहे। मग त्या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरला रेल्वे ट्रॅक्स असतील, त्याचबरोबर वरती सर्क्युलेशन एरिया असेल त्याच्यावरतीसुद्धा, आणि महत्त्वाचे म्हणजे तिकडे आपण एअरलिफ्ट पण त्या ठिकाणी हे करतो आहे। तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेसाठी तिथे लँडिंग जो आहे हे वरती अत्यावश्यक सेवेसाठी त्या ठिकाणी एखादं हेलिकॉप्टरसुद्धा त्या ठिकाणी उतरायचं असेल तर तीसुद्धा सुविधा या ठिकाणी अत्यावश्यक सेवेसाठी आपण केलेलं आहे। आणि जवळजवळ 1000 कोटीच्या आसपास या ठिकाणी याला मंजूरसुद्धा झालेले आहेत आणि ह्याचं सर्व आराखडे या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। त्याचं टेंडर प्रोसेस सुरू आहे आणि येत्या नवीन वर्षाला या ठाणेकरांना ही आगळीवेगळी भेट या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल 2 फुटओव्हर ब्रिज ठाणे महापालिकेने 40-1 वर्षापूर्वी त्या ठिकाणी बांधले होते आणि ते धोकादायक झाले होते। एक मुंबई साईड आणि एक ठाणा साईड हे दोन्ही फुटओव्हर ब्रिजचं काम मला वाटतं थांबलं होतं। आदरणीय कमिशनर भांगर साहेबांना विनंती केल्यानंतर रेल्वेची जी काही थकबाकी या ठिकाणी होती तीसुद्धा या ठिकाणी भरलेली, आणि मला वाटतं 26 जानेवारीच्या आसपास हे दोन्ही ब्रिज फुटओव्हर ब्रिजचं काम ठाणा साईड आणि मुंबई साईड आपलं कल्याण साईड हे दोन्ही फुटओव्हर ब्रिजचं काम पूर्ण होणार आहे। सॅटिसचंसुद्धा त्या ठिकाणी काम सॅटिस 2 म्हणजे कोपरीच्या त्या ठिकाणी त्यासुद्धा इमारतीचं काम सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर जो या सॅटिसला असणारा समोरचा फुटओव्हर आपला एलिव्हेटेड ब्रिज त्या ठिकाणी आपण हायवेला त्या ठिकाणी रेल्वे क्रॉस करून तुमच्या गुरुद्वाराच्या इकडे आपण त्या तुळजाभवानी मंदिराच्या इथपर्यंत आपण आणतो आहे। त्याचबरोबर तिकडूनसुद्धा 2 वे आपण ठेवलेला आहे। तो त्या ठिकाणी जे आपल्याला परिवहनचा जो डेपो त्या ठिकाणी आहे तिथून आतून आनंदनगर नाक्यालासुद्धा जाणारा एक रस्ता त्या ठिकाणी आपण ठेवतो आहे। अशा पद्धतीने अद्ययावत असं रेल्वे स्टेशनचं काम येत्या नवीन वर्षामध्ये सुरू होईल। त्याचबरोबर तुमचं जे ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान जे रेल्वे स्टेशन 2015ला ते सँक्शन झालं, त्यावेळचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी त्यावेळेला मान्यता दिली आणि जवळजवळ आपल्याला स्मार्ट सिटी अंतर्गत जवळजवळ 350 कोटी रुपयेसुद्धा ह्याला मंजुरी त्याला मिळालेली आहे। आणि आज त्या कामाचे सुद्धा 30% काम या ठिकाणी सुरू झालेले आहेत। मग त्यामध्ये ते जे रेल्वे स्टेशनचा जो एरिया आहे, सॅटिसचा सारखा एक एलिव्हेटेड ब्रिज आहे ते सुद्धा काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। नंतर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या सर्व पार्किंगची सुविधा, इतर सुविधा, ह्या कामाला 30% काम हे पूर्ण झालेलं आहे आणि ते सुद्धा 2024 एंडिंगला हे काम पूर्ण होणार आहे। अशा पद्धतीने मला वाटतं रेल्वेचा सर्वात महत्त्वाचा जो निर्णय आहे तो नवीन जे रेल्वे स्टेशन नूतनीकरणाचं जे काम या नवीन वर्षाला सुरू होणार आहे। मी खास करून रेल्वे मंत्री त्याचबरोबर आमचे रेल्वेचे सर्व अधिकारी यांनासुद्धा धन्यवाद देतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।